तुमची मोठी नात ती आज दुपारी 3 ते 4 या वेळेत घरी येण्याचा योग आहे. 3 ते 4 वाजायला आले, अजून कशी नाही आली माझी नात? आई मी काय म्हणते, तिची नात खरंच आली आणि आपण विष कालवलेली खीर जर त्या मुलीने खाल्ली तर तुला अंदाज आहे ना काय तमाशा होईल त्याचा? हां आई, आपण सापडलो ना तर डायरेक्ट जेलमध्ये. हां म्हणजे तुला कळतंय ना आपण काय करतोय ते? ओ रागिणी, ग माझी मुलगी आहेस तू आणि तू का इतकी घाबरतेस का? समजा त्या अन्नपूर्णाची मोठी नात आली नाही, ती येणार. आपण ज्या खिरीमध्ये विष टाकलेले आहे ती खीर ती खाणार. ती खाल्ल्यानंतर ती वरचा रस्ता धरणार थेट स्वर्गात. कामिनी एक्सप्रेस, कामिनी ट्रॅव्हल्स, विना तिकीट फुकट प्रवास, थेट स्वर्गाचं दार. अगं काळजी करू नकोस, आपण पकडले जाणार नाही. मी जर का तुझ्यासारखी अशी घाबरले असते ना तर माहितीये का, माहितीये तुझं काय झालं असतं? कुठल्या तरी झोपड्यामध्ये जाऊन तुला तुझा संसार थाटावा लागला असता. रेशनचे गहू, रेशनची बाजरी उकडून खायला लागली असती. कळलं? हे तुला हे जे काही महालात आणलंय ना ते मी आणलेलं आहे. तुला मोठी मोठी स्वप्न कोणी दाखवलीत तर मी दाखवलीत आणि मी ती पूर्ण पण केलेली आहे. त्यामुळे मला सांगू नकोस तू. आज तुझी राणी म्हणून राहतेस ना ते निव्वळ माझ्यामुळे. त्यामुळे मला समजावू नको, कळलं? मी काय सांगते ना तेवढंच ऐक तू. फक्त आगे आगे देखी होता है क्या. देवा, कसली रे ही परीक्षा पाहतोस माझी? आई मी काय म्हणते, यावेळी गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरली आहे का?